नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा कंपनींना कव्हर करणार आहोत ज्यांनी 29 ऑगस्ट 2024ला डिव्हिडंड, स्प्लिट किंवा बोनसवर काही ना काही अपडेट दिले आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 3042.90 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 20 लाख करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 25.72%. याचे ऑल टाईम रिटर्न आहे 5640.24% आणि या कंपनीने 5 सप्टेंबर 2024ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 5 सप्टेंबर 2024ला 1:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स करू शकते. चला आता बोलूया मोल्टेक टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर याचं करंट शेअर प्राईज आहे 238.40 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 680.98 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे -36.23%. याचे ऑल टाईम रिटर्न आहे 300% आणि या कंपनीने ₹1.40चा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 19 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया जिलेट इंडिया लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 8,980 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 29,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 62.59% आणि याचे ऑल टाईम रिटर्न आहे 929.82% आणि या कंपनीने 45 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया APM इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 57.20 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 123.62 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 17.91% आणि याचे ऑल टाईम रिटर्न आहे 1025.98% आणि या कंपनीने 50 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 13 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया किंगफा सायन्स अँड टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 3,269.95 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 4,000 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 37.47% आणि याचे ऑल टाईम रिटर्न आहे 8,422.15% आणि या कंपनीने 10 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 18 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया पॉवरमेक प्रोजेक्ट्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 6,615 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 10,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 62.84% आणि याचे ऑल टाईम रिटर्न आहे 960.78% आणि या कंपनीने 1:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 8 ऑक्टोबर 2024. चला आता बोलूया हिम टेक्नोफोर्ज लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 223 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 176 करोड रुपये आणि या कंपनीने 3 सप्टेंबर 2024ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 3 सप्टेंबर 2024ला डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. चला आता बोलूया GEM इनविरो मॅनेजमेंट लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 207.60 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 468.15 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 38.75% आणि याचे ऑल टाईम रिटर्न आहे 25.86% आणि या कंपनीने 5 सप्टेंबर 2024ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 5 सप्टेंबर 2024ला फायनल डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. चला आता बोलूया विविध मर्कॅन्टाईल लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 63.80 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 63.96 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 12.09%. याचे ऑल टाईम रिटर्न आहे 56.87% आणि या कंपनीने
5 सप्टेंबर 2024ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 5 सप्टेंबर 2024ला स्टॉक स्प्लिट अनाऊन्स करू शकते. चला आता बोलूया न्यू लाईट ॲपेरेल्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 53.68 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 42 करोड रुपये आणि या कंपनीने 3 सप्टेंबर 2024ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 3 सप्टेंबर 2024ला स्टॉक स्प्लिट अनाऊन्स करू शकते. चला आता बोलूया महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 9,760 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 11,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 40.38% आणि याचे ऑल टाईम रिटर्न आहे 14,337.87% आणि या कंपनीने 12 सप्टेंबर 2024ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 12 सप्टेंबर 2024ला इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. चला आता बोलूया बजाज होल्डिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 10,055 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,00,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 35.55% आणि याचे ऑल टाईम रिटर्न आहे 5,856.40% आणि या कंपनीने 12 सप्टेंबर 2024ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 12 सप्टेंबर 2024ला इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. चला आता बोलूया मोल्टेक पॅकेजिंग लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 771.10 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 21.22%. याचे ऑल टाईम रिटर्न आहे 611.28% आणि या कंपनीने 1 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 19 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया BEML लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 3,821.05 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 16,000 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 59.64% आणि याचे ऑल टाईम रिटर्न आहे 15,307.46% आणि या कंपनीने 15.5 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 13 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया CSL फायनान्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 418.50 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 939.76 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 26.65% आणि याचे ऑल टाईम रिटर्न आहे 77.97% आणि या कंपनीने 2.5 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 14 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया संधर टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 614.50 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 58.11%. याचे ऑल टाईम रिटर्न आहे 79.29% आणि या कंपनीने 3 रुपये 24 पैसेचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 17 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 1,573 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 12,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 31.71%. याचे ऑल टाईम रिटर्न आहे 5,715.16% आणि याने 40 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 19 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया पोद्दार पिगमेंट्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 432.85 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 459.25 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 19.11% आणि याचे ऑल टाईम रिटर्न आहे 99.70% आणि या कंपनीने 4 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे
16 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया सॅकसॉफ्ट लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 294.80 रुपये. ज्याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 3000 करोड रुपये. आणि या कंपनीने 1:4च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 19 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया रेमसन्स इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 176.69 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 617.06 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 113.96% आणि याचे ऑल टाईम रिटर्न आहे 1740.52% आणि या कंपनीने ₹1.5 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 13 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया SKP सिक्युरिटीज लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 160 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 108.94 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 142.46% आणि याचे ऑल टाईम रिटर्न आहे 1839.39% आणि या कंपनीने ₹1.5 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 14 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया द रुबी मिल्स लिमिटेडबद्दल. द रुबी मिल्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 292.20 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 979.17 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 20.49% आणि याचे ऑल टाईम रिटर्न आहे 3179.46% आणि या कंपनीने ₹1.75चा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 13 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया किलबर्न इंजिनिअरिंग लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 453.50 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 2000 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 188.85% आणि याचे ऑल टाईम रिटर्न आहे 36,472.58% आणि या कंपनीने ₹1चा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 13 सप्टेंबर 2024. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.